संतोष ढवळे यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्यावर एक गंभीर आरोप केलेला आहे। शिवसेनेचे नेते संतोष ढवळे यांनी यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत गोंधळासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे। बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय उमेदवारांच्या पत्रकार परिषदेत संतोष ढवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खोटारडे म्हणत त्यांच्यावर सत्ताधारी मंत्री अशोक उईके आणि माजी मंत्री मदन येरावार यांच्या दबावाखाली निवडणूक मॅनेज करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे। निवडणूक आयोगाच्या पत्राबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप संतोष ढवळे यांनी केला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हर्षलाताई मडावी यांच्यावर मंत्री आणि माजी मंत्र्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा सर्वात गंभीर आरोप ढवळे यांनी केला आहे। ढवळे यांच्या मते प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील अनियमितता आणि राजकीय दबाव या गोंधळाला कारणीभूत आहेत। या गंभीर आरोपामुळे यवतमाळच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी किंवा प्रशासनाकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया सध्या आलेली नाही। पाहूया संतोष ढवळे एकूणच काय म्हणाले। या पद्धतीने त्रास होत आहे, आपल्यासोबत विषद केलं। प्रशासनाचे जे काही चुकीचे धोरणं म्हणा किंवा निवडणूक आयोगाचा गोंधळ म्हणा किंवा अधिकाऱ्यांचा गोंधळ आणि झालेला त्रास याबद्दल विस्तृत माहिती संबंधित ॲडव्होकेट जयभाऊ चव्हाण यांनी दिलेली आहे। प्रचार चालू होता, कार्यकर्ते उभार कामाला लागले होते आणि अचानक तो निवडणूक विधान आपला त्यांचा एक पत्र हाती आलं। बरेचसे लोक आमच्या भागामध्ये वाघापूरमध्ये रॅली निघत होती, आम्ही रॅली काढली आणि मी तेव्हाच तहसीलदारांना फोन केला की बा हे पत्र आलेलं काय अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे। तर त्यांनी सांगितलं 11 वाजता प्रेस आहे। 11:15 वाजता फोन केला, प्रेस झाली का, प्रेस आहे का, तर त्यांनी सांगितलं 4 वाजता आहे। असे उडवाडीची उत्तरं सुरुवात झाली होती। नंतर आम्ही पुन्हा आलो 4, 4:15ला। त्यावेळेस पोलीसचा ताफा तिथे होता, बरेचसे लोक, हजारो लोक तिथे होते, कळाला मार्ग नव्हता। मग त्यावेळेस मी आणि जयसिंग चव्हाण आणि काही बांधव, त्या पत्रकार बांधव असेल, काही उमेदवार, आम्ही त्यांना भेटायला गेलो। त्यावेळेस एका नंदू कुळमेतीने मला सांगितलं की संतोष भाऊ, या ठिकाणी मडावी जे आहे, हर्षलता मडावी, त्यांचा परिवार या ठिकाणी आलेला आहे। त्या ठिकाणी मदन येरावार आहे, त्या ठिकाणी अशोक उईके आलेले आहे, मंत्री। आणि आम्हाला धक्का बसला, आम्हाला वाटलं असं होऊ शकणार नाही। जेव्हा आम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला अडवण्यात आलं, पोलीस बल ज्या ठिकाणी जास्त बोलवण्यात आला। 15-20 मिनटं, अर्धा घंटा थांबल्यानंतर पुन्हा आम्ही प्रयत्न केले। मग त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं। त्यावेळेस चेंबरमध्ये फक्त कलेक्टर होते, बाकी कोणीच नव्हता। त्यांना आम्ही प्रश्न विचारला की हे वातावरण असं असताना तुम्ही लोकांना का सांगत नाही, उमेदवारांना? तर त्यांनी सांगितलं, मी त्यांना प्रश्न केला की बा इथे मदन येरावार आले होते का, अशोक उईके आले होते का, मडावीताई आले होते का, वाधवानी आले होते का? त्यांनी सांगितलं मी मडावीताईंना ओळखत नाही, परंतु मदन येरावार आणि उईके आणि वाधवानी हे आले होते। मग त्यांना विचारले गेले कुठे, आतमध्ये असत होते। त्यांनी सांगितलं, मी म्हटलं चेंबरमध्ये आहे का? तर ते चेंबरमध्ये नाही आहे म्हणे। म्हटलं इमारतीमध्ये आहे का? तर त्यांनी सांगितलं इमारतीमध्ये नाही आहे, आवारामध्ये असू शकतात, कलेक्टरने सांगितलं। मी नंतर आम्ही चर्चा विस्तृत झाल्यानंतर जे काही सांगितलं त्यांनी बाहेर आलो। नंतर पुन्हा त्यांनी सांगितलं का बा 3:30 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाची तुम्ही निकाल केव्हा जाहीर करणार? तर त्यांनी जर 3:30 वाजेपर्यंत आमचं कॉन्फरन्स चालली आणि थोड्या वेळात आम्ही 4, 4:30ला आम्ही कळू, परंतु वेळ झाल्यानंतर तात्काळ सगळे लोक होते। पुन्हा आम्ही एकदा भेटायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस मदन येरावार आतमध्ये चेंबरमध्ये होते। आम्ही गेलो, ते सगळेजण आतमधून बाहेर निघाले। म्हणजेच याचा अर्थ कलेक्टर खोटा बोलत आहे, कलेक्टर खोटारडा आहे, हे आमच्या नजरेत आलं आहे। मग मी चौकशी केली की मडावीताई कुठे होत्या? तर मडावीताई मागच्या दारातून SDO कार्यालयात गेले होते। आणि त्यानंतर पुन्हा आम्ही त्यांना अल्टिमेटम दिला, ते म्हणजे नंतर कळवतो तुम्हाला। तर त्यांनी आम्हाला सांगितलं 7 वाजता। मग आम्ही त्यांना सांगितलं 7 वाजेपर्यंत तुम्ही जर लोकांच्या उमेदवाराच्या समोर या, त्यांना तुमची बाजू सांगा। पण ते घाबरत होते, त्यांच्या कोणाचा दबाव होता, हे आमच्या निदर्शनास आलं। मग त्यांना आम्ही सांगितलं, सगळे लोक तिथे नारे वगैरे मारले
काही जण लोळत घेतलं. त्यांना आम्ही सांगितलं की यवतमाळ करू म्हणून आम्हाला यवतमाळ बंद करावं लागेल. मग ती माहिती त्यांना गेली आणि 7:15 वाजता त्यांनी बोलावलं आणि सांगितलं का निवडणूक होणार नाही. 15 आम्हीच गेलो. 15 मध्ये ज्या लोकांना फॉर्म मागं घ्यायचा असेल ती मागं घेऊ शकतात. नगराध्यक्षाचा पदाचा फॉर्म मागं घेता येईल आणि इतर ठिकाणी कोणाला फॉर्म टाकता येणार नाही, मागं घेता येणार नाही. 2 तारखेची निवडणूक कॅन्सल आहे. निवडणूक आयोगाचं जे पत्र दिलेलं आहे 29 तारखेला 13 गाय धरून पुढील निवडणूक 20 तारखेला होईल. त्याच्या